खडवली परिसरातील वावेघर येथील फार्म हाऊसच्या परिसरात राहणारी पारो या नावाने ओळखली जाणारी अंदाजे 60 वर्षीय महिला 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे। पोलीस नोंदीनुसार अशोक रघुनाथ रातांबे, वय वर्ष 56, व्यवसाय शेती व समाजसेवा यांनी याबाबत माहिती दिली आहे। त्यांच्या वावेघर पश्चिम जवळील शेतामध्ये फार्म हाऊस असून सन 2013 पासून पारो नावाची एक महिला त्या परिसरात राहत होती। सदर महिला पूर्वी फार्म हाऊस जवळ उघड्यावर राहत असल्याचे सांगण्यात आले असून तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने फार्म हाऊसच्या कंपाऊंडमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। ती स्वतःचे पूर्ण नाव सांगू शकत नसल्याने पारो या नावानेच तिची ओळख होती। 20 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजता पारो ही फार्म हाऊस बाहेर पडली। त्यानंतर ती परत आली नाही। तिचा परिसरात शोध घेण्यात आला, मात्र ती आढळून आली नाही। त्यामुळे याबाबत पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे। पोलीस नोंदीनुसार बेपत्ता महिलेचे वय अंदाजे 60 वर्ष असून तिचा रंग गव्हाळ आहे। तिच्या अंगावर गुलाबी रंगाची साडी असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच केस काळे पांढरे असून पायात प्लास्टिकची चप्पल आणि हातात बांगड्या असल्याचे वर्णन देण्यात आले आहे। या महिलेबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पोलिसांकडून बेपत्ता महिलेचा शोध सुरू आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। मित्रांनो, मी अशोक रातांबे बोलतोय। खडवलीला माझा फार्म हाऊस आहे, म्हणजे वावेघर पश्चिम। इथे घर नंबर 502 माझा आहे आणि शेतघर आहे इथे। इथे मी काम करून इथे करायचो, लक्ष लावायचं। पण काही 13 वर्षापूर्वी एक बेघर बाई इथे आली आणि ती इथे राहत होती। मी तिला सहारा दिला, सामान बिमान सगळा भरून द्यायचो, आईसारखी माया करायचो तिच्यावर। तिला रूम पण दिली, बघा पाहत असेल ही रूम होती। या रूममध्ये ती राहत होती, अगदी खेळमिळी वातावरण, आनंदित होती। पण म्हणजे 20 तारखेला मी सकाळी इथून 10 वाजता गेलो, तेव्हा ती होती। जेवण बिवण तिने बनवलं, जेवण केलं तिने, मलाही ठेवलं होतं। पण तिने जेवण आणि 20 तारखेला मी गेल्यानंतर संध्याकाळी इथे 6:30-7 वाजता आलो, तेव्हा ती आढळून आली नाही। पण नेहमीप्रमाणे तिला आवाज दिला, कारण का इकडे तिकडे ती बसते म्हणजे शेजारी, तर तिचा काय आवाज तिने दिला नाही। त्यामुळे बाजूला बोललो मी, दिसली का? तर काही लोकांनी सांगितलं का 6 वाजता मला दिसली। पण मी काल कॅमेरा पूर्ण कसाऱ्यामध्ये बघितलं, तर त्यात मला आढळून आली नाही। पण लोकांनी इथे त्याच लोकांना पुन्हा बोललो का तुम्ही खरं सांगा मला किती वाजता दिसली, तर त्यांनी त्यांचा जबान पलटी केला का म्हणे नाही आम्हाला नक्की सांगता येणार नाही। तर मी त्यांना बोललो मग तुम्ही तसं सांगितलं असतं तर आम्ही सकाळपासून कॅमेरा बघितला असता। मी बघितला 4 ते 8 वाजेपर्यंत बघितला। असो काय असो, त्यांनी जर खरं सांगितलं असतं तर शोध लावायला आपल्याला बरं पडलं असतं। तर मित्रांनो, ही इथून निघून गेलेली बाई, हिला निराधार आहे, कोण नाही। आपण तिला सांभाळ केला आहे आईसारखी आपल्या, आणि तिला कुठलाच त्रास नव्हता इथे, आणि ती आनंदित होती। पण ती निघून गेली। हिचं नाव आहे पारो, आणि ती 20 तारखेला इथून खडवलीमधून निघून गेले। 20/8/2026 म्हणजे गुरुवारी निघून गेली, आणि तशी मी 23ला पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। आणि कंप्लेंट करून तसं मी कॅमेऱ्याचं त्याचं परमिशन पण घेतलं, आणि संबंधित कर्मचारी आम्ही तिथे कसाऱ्याला जाऊन कॅमेराही बघितला, शोध घेतला। पण ती रेल्वे स्टेशनला काय आढळून आलेली नाही, कारण का आम्ही 4 ते 6 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत बघितलं। तर मित्रांनो, कुठे आढळून आले असेल तर नक्कीच 92 26 97 96 72 अशोक रातांबे बोलतोय मी। माझं राहतं घर हे खडवलीमध्ये आहे। तिथे मला संपर्क करा, आणि दिसून आढळून आली तर तिला रिक्षा वगैरे मध्ये आणा, मी तुमचा काय खर्च असेल तो देईन। अशोक रातांबे बोलतो।